सकाळीच ना चिमणीसोबत मज्जा मस्ती करत बसले होते, कारण काम करायची तर अजिबातच इच्छा नव्हती. त्यामुळेच म्हटलं सकाळ सकाळ जरा टाइमपास. सकाळच्या 11 वाजल्या होत्या, पण फक्त आंघोळच झाली होती आज माझी. बाकी घरातील सगळी कामे ना तशीच होती. येतो कधीतरी कटाळा, पण माझ्या अंगात ना रोजच आळस भरायलाय. आता टाइमपासच करत बसले होते, म्हटलं चला थोडाफार मेकअप पण करून घेऊ. तितक्यामध्ये आली चिवताई मध्ये मध्ये करायला. तिथं मला काय एकटीला सोडायला बघतच नाही, आणि आरशामध्ये दिसणारं बाळ ना तिला दुसरं कोणी तर वाटतं. त्यामुळे ती ना त्याला बघून खूप जास्त खुश होते. आता मॅडम ना कधी कळेल काय माहिती तीच आहे ते. आता सगळं आळस बाजूला सारून कामाला सुरुवात केली होती मी. पण नजर हटी दुर्घटना घडली. आमच्या वादाच इथं राडा घालायचं काम चालू झालं होतं. तितक्यामध्ये पप्पा आले खाऊ घेऊन. इथे चिमणीचे पप्पांना नारळ पाण्यामध्ये लिंबू पिळून पेत आहे, कारण डॉक्टरांनी स्टोन साठी ना तसं पाणी प्यायला सांगितलंय. मी पण एक घोट पिऊन बघितले, पण एकदम बेकार टेस्ट लागत आहे. आता काय करणार, बरं व्हायचंय म्हटलं ना, घेतलं तर पाहिजेच. आता स्वयंपाकाची सुरुवात केली होती. आधी म्हटलं डाळ भात लावून घ्यावा, मग नंतर बाकीची कामे करता येतात. आणि सगळ्यात आधी ना ह्या बापलेकीला घरातून हाकललं, कारण हे दोघं ना काय सुधरून देत नाहीत. म्हटलं तुम्ही या जावा आजीकडे फिरून, तोपर्यंत मी पटकन स्वयंपाक करून घेते. आणि चिमणी असं गाडीवर फिरायला जायचं म्हटलं ना खूपच जास्त खुश होते. आता त्या दोघांना हाकलून ना मी लागले होते स्वयंपाकाला. आता एका ताईची कमेंट आलेली, ताई तू चपाती कशी करते ना ते शेअर कर. चला म्हटलं एक टेक्निक पण सांगू सोबतच तुम्हाला. चपाती गोल अशी थोडीशी लाटून घ्यायची, त्याच्यावर तेल लावून ना पीठ टाकायचं ना असा गोल उंडा बनवून घ्यायचा, आणि त्या उंड्यामध्ये ना थोडीशी हवा राहिली पाहिजे बरं का, म्हणजे हवेनं कसं चपाती टम फुगून जाईल. आता आपण नॉर्मल जशी चपाती लाटतो ना तशी लाटून घ्यायची. खरं तर चपाती फुगली नाही ना मला लय राग येतो, पण असेच व्हिडिओज बघताना ना ही टेक्निक माझ्या समोर आली. म्हटलं बघू ट्राय करून फुगतेत का. पण ह्या टेक्निकने ना सगळ्या चपात्यांना टम फुगून जातात. चपाती तव्यावर टाकून ना दोन्ही साईडने हलक्या हलक्या भाजून घ्यायच्या, आणि दोन्ही साईडने हलक्या हलक्या भाजून झाल्या ना मग नंतर त्याच्यावर ना तेल लावायचं. मग बघा तुमची चपाती कशी टम फुगते. आणि चपाती फुगली ना मनाला एक वेगळं समाधान भेटतं नाही का. आता माझा स्वयंपाक होतो, आमचा उंदीर मामा पण येऊन बसला होता डाळिंब खात. चारायची काही गरज नाही, आपल्या हातानच खायचं काम करतो आमचा उंदीर मामा. इथे बापलेक ना मला सोडून ना मस्त असं डाळिंब एन्जॉय करत बसले होते दोघच.